कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का? लेबनॉनचे पंतप्रधान सलाह अल सलाम यांनी इस्रायल सोबतच्या चर्चेपूर्वी एक अट ठेवली आहे। मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा का दिला? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे। महाराष्ट्र सरकार सिडको आणि नैना यांच्या जमिनी परत घेणार आहे। वैभव सूर्यवंशी सोबत जे घडलं त्यामुळे प्रशिक्षकाची अस्वस्थता वाढली आहे। अमिताभ बच्चन मध्यरात्री फोन करतात असा एका अभिनेत्रीने खुलासा केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 24 एप्रिल वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलची। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचं वृत्त फेटाळून लावत सरकारने दिलासादायक निवेदन जारी केलंय। सरकारच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती लक्षणीयरित्या वाढल्या आहेत। त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठं नुकसान होतंय। तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 20 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 100 रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचं वृत्त आहे। असं असूनही सरकारने स्पष्ट केलंय की सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची कोणतीही योजना नाही। अलीकडेच काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 ते 28 रुपयांनी वाढ होऊ शकते। पेट्रोलियम मंत्रालयाने ही वृत्त पूर्णपणे खोटी असल्याचं सांगत फेटाळून लावली आहेत। मंत्रालयाने म्हटलं आहे की सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। जनतेमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लेबनॉनची। लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात वॉशिंग्टन येथे थेट चर्चेची दुसरी फेरी होणार आहे। इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील शस्त्रसंधी वाढवणं आणि भविष्यातील वाटाघाटींसाठी एक आराखडा तयार करणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। या चर्चेच्या आधी लेबनॉनच्या पंतप्रधानांनी एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केलं। पंतप्रधान नवाफ सलाम यांनी म्हटलं की ज्या करारामध्ये इस्रायली सैन्याच्या संपूर्ण माघारीचा समावेश नसेल अशा कोणत्याही करारावर लेबनॉन स्वाक्षरी करू शकत नाही। इस्रायलने लेबनॉनमध्ये जोरदार बॉम्ब हल्ला केला असून अनेक गावांवर कब्जा केलाय। पॅरिसमध्ये मुलाखतीत नवाफ सलाम म्हणाले, तथाकथित बफर झोन इस्रायलची अशी उपस्थिती जिथे लेबनॉनच्या लोकांना परतण्याची परवानगी नाही, जिथे उद्ध्वस्त झालेली गावं आणि शहरं पुन्हा बांधता येत नाहीत, अशा ठिकाणी आम्ही जगू शकत नाही। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर त्यांनी ही टिप्पणी केली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मालदीवला जाणाऱ्या भारतीयांसाठी। अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना त्यांच्या सामान आणि इतर वस्तूंबाबत अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा दिलाय। मालदीवने अंमली पदार्थांविरोधातील कायदे कडक केले असून गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूदंडासारख्या कठोर शिक्षांचाही समावेश केलाय। त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आलाय। कायद्याचे अज्ञान हा बचावाचा आधार ठरत नाही आणि कोणत्याही कायदेशीर उल्लंघनांमुळे कठोर शिक्षा होऊ शकते, असे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेने म्हटलंय। मालदीवने अलीकडेच त्यांच्या ड्रग्ज कायद्यात दुरुस्ती करून अंमली पदार्थांविरोधातील कायदे कडक केल्यानंतर हा इशारा देण्यात आलाय। ही दुरुस्ती मार्च 2026 पासून लागू झाली आहे। एनसीबीने सांगितलं की या दुरुस्तीनुसार अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी शिक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। यामध्ये जन्मठेपेची शिक्षा तसंच मोठ्या प्रमाणावर तस्करीच्या काही प्रकरणांमध्ये मालदीवच्या कायद्यांनुसार मृत्यूदंडाची तरतूद आहे। या सुधारित कायद्यानुसार प्रतिबंधित पदार्थ अगदी किरकोळ स्वरूपातही बाळगल्यास त्यासाठी अधिक कठोर शिक्षा दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं। पॉडकास्टची चौथी बातमी आहे लाडकी बहीण योजनेची।
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। जर तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 8 दिवस शिल्लक आहेत। सरकारने यासाठी 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। यापूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्च होती, जी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवली होती। पॉडकास्टची 5वी बातमी आहे स्थानिक प्राधिकरणांची। महाराष्ट्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की सिडको आणि नैना यांसारख्या स्थानिक प्राधिकरणांना महसूल विभागाने वाटप केलेल्या जमिनी जर त्यांनी अनेक वर्षांपासून विकसित केल्या नसतील तर त्या परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी। जिथे अटींचं उल्लंघन झालं आहे तिथे या जमिनी शासनाच्या ताब्यात परत घेतल्या जातील। मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही समिती 1 महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करेल असं सांगण्यात आलं। पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून। IPL 2026 मध्ये 25 एप्रिल रोजी जे काही घडेल ते मोठं असेल हे आम्ही म्हणत नाही, तर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा असं म्हणत आहेत। आता प्रश्न असा आहे की 25 एप्रिलला काय होणार आहे आणि वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांनी त्या दिवशी काहीतरी मोठं घडणार असल्याचा उल्लेख का केला आहे। 25 एप्रिल रोजी IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकतील। 13 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेमुळे या सामन्याबाबत प्रशिक्षकांची उत्सुकता वाढली आहे। 13 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात SRHचा पदार्पण करणारा गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने वैभव सूर्यवंशीला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं। आता जर फक्त विकेट्स घेण्यापुरतंच असतं तर ठीक होतं, पण सामन्यानंतर प्रफुल्ल हिंगेने वैभवच्या विकेटबद्दल जे काही म्हटलंय त्यामुळे प्रशिक्षक मनीष ओझा 25 एप्रिल रोजी होणाऱ्या दोन्ही संघांमधील दुसऱ्या सामन्याबद्दल अधिकच चिंतेत पडलेत। पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अमिताभ बच्चन यांची। अभिनेत्री दिव्या दत्ताने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक खुलासा केलाय। ती म्हणाली की बिग बी प्रत्येकाला विशेष असल्याची जाणीव करून देतात। तिला अमिताभ बच्चन यांच्याकडून रात्री बरोबर 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत। बिग बींच्या या सवयीबद्दल बोलताना दिव्या म्हणाली, त्यांचा विशेष गुण म्हणजे ते प्रत्येकाला त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात। असं किती लोक करतात? ते नेहमी रात्री बरोबर 12 वाजता प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। लोकांना खूप खास असल्याची जाणीव करून देण्याची कला त्यांच्यात आहे आणि ते मला खूप आवडतात। ही सवय खास आहे कारण ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही नियमितपणे आणि मनापासून असं करतात। हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा। धन्यवाद। स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर।